विद्यार्थिनींशी संवाद साधायचा आणि महिला आरक्षणाला विरोध करायचा ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. काँग्रेस बोलघेवड्यांचा पक्ष केवळ बोलण्यापुरता उरलेला पक्ष आहे, फडणवीसांचा निशाणा. नागपुरातील कार्यक्रम भाड्याने आणलेल्या लोकांचा नव्हता, खरे जेनझी रेशीम बागेत पाहायला मिळाले. छात्रों की गूंज कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांचा टोला. राहुल गांधींच्या सभेवरून सुरू झाल्यानंतर भाजपला जाग आली. मुख्यमंत्र्यांचा जेनझी संवाद कार्यक्रम हा पेड कार्यक्रम. संजय राऊतांचा आरोप. भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची पालिकेतील गटबाजीवर नाराजी. महापौर रितू तावडे यांच्याबाबतच्या वादांची पक्षाकडून गंभीर दखल. गटबाजीला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज तिरंगा रॅलीचं आयोजन. मुंबईतील मोकळी मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले. आंदोलनात इतर पक्ष आणि मुंबईकर उपस्थित राहणार. मुंबईतील भुलेश्वर परिसरामध्ये गणपती आगमनाच्या वेळी दुर्घटना. गणपतीची 22 फुटी मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू तर 5 जण जखमी असल्याची माहिती. अंगणवाडीतील तो न शिजवणारा वाटाणा हा अमृता वहिनींना शिजवायला द्यायला हवा, वर्षावर पाठवायला हवा. रेश्मा पारधी यांच्या निलंबन प्रकरणी संजय राऊतांची आरोप. येत्या 1 सप्टेंबरपासून ओबीसींचा देशव्यापी महाआंदोलनाचा इशारा. जनगणनेमध्ये ओबीसींच्या स्वतंत्र रकान्यासाठी आंदोलनाचा इशारा. 25 ऑगस्टला मुंबईमध्ये राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन. साखरेच्या पाठोपाठ गुळाच्या दरात सुद्धा मोठी वाढ. गुळाच्या बाजारभावामध्ये प्रति क्विंटल मागे 800 ते 1200 रुपयांची दरवाढ. ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार. दरांमध्ये आणखी चढ उतार होण्याची शक्यता. सर्वसामान्यांच्या ताटातील भात सुद्धा महागला. तांदळाच्या घाऊक दरामध्ये सुमारे 11% वाढ. कोलम, इंद्रायणी, आंबेमोहर आणि बासमती तांदूळ महागला.